आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 5 एप्रिल 2026. विषय: अवास्तव. सोनेरी मजकूर. योहान: होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतःकाळचे जीवन मिळावे. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस, तूच मला माझा वाटा देतोस. माझा वाटा फारच अद्भुत आहे, माझे वतन सुंदर आहे. मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले. रात्रीच्या वेळी मला अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या. मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही. त्यामुळे माझे हृदय आणि माझा आत्मा आनंदित राहील, माझे शरीरही सुरक्षित असेल. का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा. केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल. धडा उपदेश. बायबल पासून. मत्तय. येशूने या सर्व बोधकथा सांगण्याचे संपविल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, परवा वलांडणाचा सण आहे हे तुम्हाला माहीत आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जीवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल. योहान: यहुदी लोकांचा वलांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला. येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वांना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथे-पालथे केले आणि त्यांचे पैस विस्कटून टाकले. येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाल, या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका. हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली. तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल. स्तोत्र. यहुदी लोक येशूला म्हणाले, एखादा चमत्कार करून आम्हाला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे हे सिद्ध करा. येशूने उत्तर दिले, हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते 3 दिवसांत पुन्हा उभारीन. परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला. नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला. तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला. मार्क. पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहुदी सभा यांनी एक योजना आखली. त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले. योहान.
मग त्याने त्याला वधस्तंभी खेळण्यासाठी त्यांच्या हाती दिले. मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला. येशूने स्वतःचा वधस्तंभ वाहिला. तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला. इब्री भाषेत त्याला गोलगोथा म्हणतात. गोलगोथा येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. योहान. मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरिया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धूळ काढलेली आहे असे तिला आढळले. म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, त्यांनी प्रभूला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हाला माहीत नाही. मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले. आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही. शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तो सुद्धा आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते. पण मरिया थडग्यासमोर रडत उभी राहिली. ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली आणि तिने 2 देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एकजण डोके होते तेथे बसला होता व एकजण पायाजवळ बसला होता. त्यांनी तिला विचारले, बाई तू का रडत आहेस? ती म्हणाली, ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहीत नाही त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे. यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे. येशू तिला म्हणाला, मरिये. ती त्याच्याकडे वळाली आणि अरेमी भाषेत मोठ्याने ओरडली, रब्बनी, याचा अर्थ गुरुजी. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहुदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पुन्हा येशू म्हणाला, तुम्हांबरोबर शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवितो. आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, पवित्र आत्मा स्वीकारा. प्रेषितांची कृत्ये. सर्व प्रेषित एकत्र जमले होते. त्यांनी येशूला विचारले, प्रभूजी, याच काळात यहुदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय? येशू त्यांना म्हणाला, केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे. या गोष्टीची माहिती असणे तुम्हाकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हाकडे येईल. मग तुम्हाला शक्ती मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही लोकांना माझ्याविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल. नंतर तुम्ही यहुदिया, शोमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल. नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर तो आकाशात उचलला गेला. प्रेषित हे पाहत असताना येशू ढगात गेला आणि ते त्याला पाहू शकले नाहीत. तिमोथेला. येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त प्रेषित पौल याजकडून. म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरू नको, किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर माझ्याबरोबर सुवार्तेसाठी दुःख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या सहाय्याने दुःख सोस. त्याने आम्हाला तारले आणि त्याने आम्हाला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही, तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले. प्रकटीकरण. हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे, ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे.
ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले. ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले. मी मेलो होतो, पण पहा, मी अनंत काळासाठी जिवंत आहे. योहान जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य हे अनंत काळचे जीवन आहे, येशू म्हणतो आहे, राहणार नाही. आणि मग तो अनंत काळचे जीवन त्याच्या पित्याचे आणि स्वतःचे सध्याचे ज्ञान, प्रेम, सत्य आणि जीवनाचे ज्ञान म्हणून परिभाषित करतो. हे अनंत काळचे जीवन आहे, जेणेकरून ते तुला, एकमेव खऱ्या देवाला आणि तू पाठवलेल्या येशू ख्रिस्ताला ओळखतील. शास्त्रवचनांमध्ये म्हटले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. हे दाखवून देते की सत्य हेच माणसाचे खरे जीवन आहे. परंतु मानवजात ही शिकवण व्यावहारिक करण्यास आक्षेप घेते. प्रश्न: जीवन म्हणजे काय? उत्तर द्या. जीवन हे दैवी तत्व आहे. मन, आत्मा. जीवनाला सुरुवात नाही आणि अंतही नाही. काळ नव्हे तर अनंत काळ जीवनाचा विचार व्यक्त करतो आणि काळ हा अनंत काळाचा भाग नाही. जीवन हे दिव्य मन आहे. जीवन मर्यादित नाही. मृत्यू आणि मर्यादितता जीवनाला अज्ञात आहेत. आम्ही हे मान्य करतो की येशूचे क्रूसावर चढवणे आणि त्याचे पुनरुत्थान यामुळे शाश्वत जीवन, आत्मा आणि पदार्थाचे शून्यता या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी विश्वास वाढला. मृत्यूवरील सर्व श्रद्धा आणि त्याच्या दंशाच्या भीतीचा त्याग केल्याने आरोग्य आणि नैतिकतेचा दर्जा सध्याच्या उंचीपेक्षा खूप उंचावेल आणि आपल्याला देवावर, शाश्वत जीवनात, अढळ श्रद्धेने ख्रिस्ती धर्माचा झेंडा उंच धरता येईल. आपल्या शिष्यांना त्यांच्या भीतीपोटी, त्यांचे गुरु कबरेतून उठले, त्यांच्या विचारांच्या चढत्या तिसऱ्या दिवशी पुन्हा प्रकट झाले आणि अशा प्रकारे त्यांना शाश्वत जीवनाची निश्चित जाणीव करून दिली. देवाच्या या माणसाला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या यहुद्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले की त्यांचे भौतिक विचार त्यांच्या दुष्ट कृत्यांचे पालक होते. जेव्हा येशूने त्याच्या शरीराचे पुनरुत्पादन करण्याबद्दल सांगितले, जसे त्याने केले होते, की मन हे बांधणारा आहे हे जाणून आणि म्हणाला, हे मंदिर उद्ध्वस्त करा आणि 3 दिवसांत मी ते उभारीन, तेव्हा त्यांना वाटले की तो त्याच्या शरीराऐवजी त्यांच्या भौतिक मंदिराचा अर्थ सांगत होता. अशा भौतिकवाद्यांना खरा माणूस एक भूत, अदृश्य आणि अपरिचित वाटला आणि त्यांनी कबरेत ठेवलेले शरीर पदार्थ वाटले. या भौतिकवादाने खऱ्या येशूची दृष्टी गमावली. परंतु विश्वासू मरियेने त्याला पाहिले आणि त्याने तिला जीवन आणि पदार्थाची खरी कल्पना पूर्वीपेक्षा जास्त सादर केली. मानवांच्या भौतिक आणि पापी श्रद्धेमुळे आध्यात्मिक येशू त्यांच्यासाठी अगोचर होता. दैवी विज्ञानाचे त्याचे प्रदर्शन जितके जास्त होते तितकेच तो अस्तित्वाची समस्या घेऊन जात असे आणि त्याच्या दैवी तत्वाच्या, सत्याच्या आणि प्रेमाच्या मागण्या जितक्या स्पष्टपणे उच्चारत असे, तितकेच तो पापी लोकांसाठी आणि पाप आणि आजारापासून वाचवण्यासाठी सिद्धांत आणि भौतिक नियमांवर अवलंबून राहून जीवनाच्या अपरिहार्य नियमानुसार मृत्यूला अधीन असलेल्यांसाठी अधिक घृणास्पद बनत असे. येशूने त्याच्या पुनरुत्थानाद्वारे त्यांना चुकीचे सिद्ध केले आणि म्हटले, जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.
येशूच्या आध्यात्मिक उत्पत्तीमुळे आणि समजुतीमुळे त्याला अस्तित्वाचे तथ्य दाखवता आले. आध्यात्मिक सत्य भौतिक त्रुटींचा नाश कसे करते, आजार बरे करते आणि मृत्यूवर मात कशी करते हे निर्विवादपणे सिद्ध करता आले. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले की शरीर म्हणजे आत्मा नाही आणि त्यांच्या पुनरुत्थानानंतर त्यांनी भौतिक इंद्रियांना सिद्ध केले की त्यांचे शरीर स्वतः स्वर्गारोहण होईपर्यंत बदललेले नाही, किंवा दुसऱ्या शब्दांत, आत्मा देवाच्या समजुतीत आणखी वर आले. मृत्यूसारखे वाटणाऱ्या येशूच्या अपरिवर्तित शारीरिक स्थितीनंतर सर्व भौतिक परिस्थितींपेक्षा त्याचे उन्नती झाली. आणि या उन्नतीने त्यांचे स्वर्गारोहण स्पष्ट केले आणि कबरेच्या पलीकडे एक परीक्षाकालीन आणि प्रगतिशील अवस्था स्पष्ट केली. येशू मार्ग होता, म्हणजेच त्यांनी सर्व मानवांसाठी मार्ग चिन्हांकित केला. त्यांच्या शेवटच्या प्रात्यक्षिकात, ज्याला स्वर्गारोहण म्हणतात, ज्याने येशूच्या पृथ्वीवरील नोंदी बंद केल्या, तो त्यांच्या शिष्यांच्या भौतिक ज्ञानापेक्षा वर चढला आणि भौतिक इंद्रियांनी त्याला पुन्हा पाहिले नाही. त्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांना पवित्र आत्मा मिळाला. याचा अर्थ असा की त्यांनी पाहिलेल्या आणि दुःख भोगलेल्या सर्व गोष्टींद्वारे, त्यांना दैवी विज्ञानाच्या विस्तृत समजुतीसाठी, अगदी येशूच्या शिकवणी आणि प्रात्यक्षिकांच्या आध्यात्मिक अर्थ लावणे आणि समजुतीसाठी, ज्यामुळे त्यांना देव असलेल्या जीवनाची एक मंद संकल्पना मिळाली. सर्व अनुभवांमुळे शिष्य अधिक आध्यात्मिक झाले आणि त्यांनी गुरुजींनी शिकवलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. त्यांचे पुनरुत्थान हे त्यांचे पुनरुत्थान देखील होते. यामुळे त्यांना स्वतःला आणि इतरांना आध्यात्मिक मंदपणा आणि देवावरील अंधश्रद्धेतून अनंत शक्यतांच्या आकलनाकडे नेण्यास मदत झाली. त्यांना या सजीवीकरणाची आवश्यकता होती, कारण लवकरच त्यांचे प्रिय गुरु वास्तवाच्या आध्यात्मिक क्षेत्रात पुन्हा उठणार होते आणि त्यांच्या भीतीच्या पलीकडे जाणार होते. त्यांच्या विश्वासूपणाचे बक्षीस म्हणून, तो त्या बदलात भौतिक अर्थाने अदृश्य होईल, ज्याला तेव्हापासून स्वर्गारोहण म्हटले जाते. आपल्या युगात ख्रिश्चन धर्म पुन्हा एकदा आजारी लोकांना बरे करून आणि मृत्यूवर विजय मिळवून, 1900 वर्षांपूर्वी दैवी तत्वाची शक्ती प्रदर्शित करत आहे. सत्याच्या पवित्र मंदिरात गंभीर महत्त्वाच्या आवाज येतात, परंतु आपण त्यांचे ऐकत नाही. जेव्हा आपल्या जीवनात तथाकथित सुख आणि वेदना निघून जातात तेव्हाच आपल्याला चुकीच्या दफनाची आणि आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थानाची निर्विवाद चिन्हे आढळतात. सत्य आपल्यासाठी पुनरुत्थान आणि जीवन असेल, कारण ते सर्व चुका आणि मानवाचे एकमेव अमरत्व, शरीराने बांधले जाऊ शकते आणि जीवन मृत्यूद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते या विश्वासाचा नाश करते. नश्वर मनासाठी पदार्थ हे वस्तुमान आहे आणि वाईट हे वास्तव आहे. ही दैहिक भौतिक मानसिकता, ज्याचे चुकीचे नाव मन ठेवले आहे, ती नश्वर आहे. म्हणूनच जर आध्यात्मिक खऱ्या माणसाचा त्याच्या देवाशी अविभाज्य संबंध नसता, तर मनुष्याचा नाश झाला असता जो येशूने प्रकाशात आणला. त्याच्या पुनरुत्थान आणि स्वर्गारोहणात, येशूने दाखवून दिले की मर्त्य माणूस हा पुरुषत्वाचा खरा सार नाही आणि हे अवास्तव भौतिक नश्वरत्व वास्तवाच्या उपस्थितीत नाहीसे होते. सिद्ध झालेले सत्य म्हणजे अनंत काळचे जीवन. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये.
माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.